महाविद्यालय के प्राचार्य माननीय डॉक्टर RN शिरसाट सर सभी विशेष अतिथिगण के साथ मंच की ओर प्रस्थान कर रहे हैं। CQMS मोरे सानिका और CPL थापेकर सृष्टि सभी विशेष अतिथिगण को मंच की ओर लेकर आ रहे हैं। मैं पुनश्च एक बार सभी का तहे दिल से स्वागत करती हूँ और 77वें गणतंत्र दिवस की ढेर सारी शुभकामनाएं देती हूँ। तीन रंगों की ये शान हमारी, हिंदुस्तान की पहचान हमारी, लहराता रहे आसमान पर हमेशा, तिरंगा ही है जान हमारी। मैं माननीय प्राचार्य जी को ध्वज फहराने की विनती करती हूँ। जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा। जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे, जय 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 हे।
management does things right, but leadership does the right things. Leaders nature and enhance rather than just arrange and tell. सीनियर अंडर ऑफिसर दिघे प्रवीण अनुमति लेने के लिए आगे बढ़ते हुए। माननीय प्राचार्य और एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टिनेंट खंडे सर परेड निरीक्षण के लिए आगे बढ़ते हुए। आम देश की शान देश की हम संतान हैं, तीन रंगों से रंगा तिरंगा भारत की ये पहचान है। एनसीसी अर्थात राष्ट्रीय कैडेट कोर, यह थल सेना, नौसेना और वायुसेना के सम्मेलन वाला एक त्रिसेवा संगठन है जो देश के युवाओं को संवार कर अनुशासित और देशभक्त नागरिकों में ढाल देता है। एनसीसी भारत में नेशनल कैडेट कोर एक्ट 1948 द्वारा गठित किया गया था। एनसीसी की स्थापना 15 जुलाई 1948 को हुई थी। एनसीसी को यूओटीसी का उत्तराधिकारी भी माना जा सकता है। पाकिस्तान के साथ 1965 और 1971 के युद्धों में एनसीसी कैडेट्स रक्षा की दूसरी पंक्ति में थे। उन्होंने आयुध निर्माणियों की मदद के लिए शिविर आयोजित किए, युद्ध स्थल पर हथियार और गोला बारूद पहुंचाए तथा शत्रु सेना के पैराट्रूपर्स को पकड़ने वाली गश्ती दलों की तरह कार्य किया। एनसीसी का उद्देश्य देश के युवाओं के चरित्र, भाईचारे, अनुशासन, नेतृत्व, धर्मनिरपेक्षता के दृष्टिकोण, साहसिक अभियानों में रुचि को विकसित करना तथा गठित, प्रशिक्षित और प्रेरित युवाओं के लिए एक मानव जीवन निर्माण करना जो जीवन के सभी क्षेत्रों में कार्य कर सके और देश सेवा के लिए हमेशा तत्पर रहे। एनसीसी के योगदान की कुछ खास बातें। एनसीसी ने युवाओं में नेतृत्व के गुण विकसित किए हैं। एनसीसी ने युवाओं में चरित्र, अनुशासन, भाईचारा और निस्वार्थ सेवा के आदर्श विकसित किए हैं। एनसीसी ने युवाओं में देशभक्ति और राष्ट्रीय गौरव की भावना पैदा की है। एनसीसी ने युवाओं को सशस्त्र बलों में शामिल होने के लिए हमेशा प्रेरित किया है। एनसीसी ने युवाओं को राष्ट्र की सेवा के लिए हमेशा तैयार रखा है। सीनियर अंडर ऑफिसर दिघे प्रवीण अनुमति लेने के लिए आगे बढ़ते हुए। शुरू करने की अनुमति चाहता हूँ। जय श्रीमान। अंदर
देख सकते हो पहले राइफल दस्ते के सामने चल रहे फ्लैग गार्ड सीएसएम भले रोहित, जिनके हाथों में राष्ट्रीय कैडेट कोर का ध्वज शान से लहराता हुआ। यह ध्वज लाल, गहरी नीली और आसमानी रंग की खड़ी पट्टियों से बना हुआ है। यह पट्टियां क्रमशः थल सेना, नौसेना और वायुसेना के सम्मेलन वाला एक फ्री सेवा संगठन है। ध्वज के मध्य में 17 कमल के फूलों का गोल हार जो 17 राज्य निदेशालयों को दर्शाता है। इस हार के मध्य में स्वर्ण अक्षरों में एनसीसी लिखा हुआ है। ध्वज के नीचे एनसीसी का आदर्श वाक्य एकता और अनुशासन लिखा हुआ है। If your action create a legacy that inspire others to dream more, learn more, do more and become more, then you are an excellent leader. इस परेड में शामिल पहले राइफल दस्ते का नेतृत्व कर रहे हैं जूनियर अंडर ऑफिसर पात्रट रानी। आप देख सकते हो यह पहला राइफल दस्ता एक जोश और उमंग के साथ सलामी देने के लिए आगे बढ़ता हुआ। Before you are a leader, success is all about growing yourself. When you become a leader, success is all about growing to others. मौजूद परेड में शामिल दूसरा दस्ता जिसका नेतृत्व कर रहे हैं जूनियर अंडर ऑफिसर बारे शंकर। आप देख सकते हो यह दूसरा दस्ता उत्साह के साथ सलामी देने के लिए आगे बढ़ता हुआ। जुनून से मंजिलों को छू लेना है, हौसलों से मंजिलों को जी लेना है, फिर चाहे कितनी भी कठिनाइयां हो सफर में मंजिल को पार कर ही लेना है। इसी जुनून, हौसला और अनुभव के साथ यह तीसरा दस्ता जिसका नेतृत्व कर रहे हैं जूनियर अंडर ऑफिसर ठेकेकर सुजल। उनके पीछे कुल 18 कैडेट जोश और उत्साह के साथ आगे बढ़ते हुए। जैसे कि हम सभी को पता है गणतंत्र दिवस हर साल 26 जनवरी को मनाया जाता है। यह दिन देश की लोकतांत्रिक भावना, एकता और संविधान के प्रति सम्मान का प्रतीक है। भारत का संविधान विश्व का सबसे लंबा लिखित संविधान है जिसमें 395 अनुच्छेद और 8 अनुसूचियां थी। भारत का पहला गणतंत्र दिवस डॉक्टर राजेंद्र प्रसाद जी ने राजधानी दिल्ली में मनाया, जहां 21 तोपों की सलामी दी गई। यह दिन 15 अगस्त यानी स्वतंत्रता दिन से बिल्कुल अलग है। 15 अगस्त को देश आजाद हुआ, लेकिन पूर्ण गणराज्य की स्थापना 26 जनवरी को संविधान के माध्यम से हुई। एनसीसी का गर्व है न्यारा, देशभक्ति का इसमें है सितारा, अनुशासन और सेवा का पाठ युवाओं को सीखने मिलती एक नई बात। सैनिक बने या नागरिक सच्चे, एनसीसी से बने देश के बच्चे। मी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर आर्यन शिरसाट सर यांना विनंती करतो की त्यांनी प्रतिज्ञेचं वाचन करावं। सरांसोबत एनसीच्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा म्हणायची आहे।
मैं सत्यनिष्ठा से शपथ लेता हूँ कि पूरी सच्चाई और श्रद्धा से अपनी मातृभूमि की सेवा करूँगा और एनसीसी के सभी नियमों तथा अधिनियमों का पालन करूँगा। इसके अलावा अपने कमांडर ऑफिसर के आदेश और नियंत्रण के अनुसार हर परेड और कैंप में पूरी शक्ति के साथ सम्मिलित रहूंगा। धन्यवाद सर. महाविद्यालयाच्या 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या प्रथेप्रमाणे आपण आज या ठिकाणी महाविद्यालयातील आजी आणि माजी विद्यार्थी की ज्यांच्या कार्यामुळे महाविद्यालयाच्या नावलौकिकामध्ये भर पडलेला आहे अशा आजी व माजी विद्यार्थ्यांचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत. तर मी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सत्कार मंचावर यावं. आज आपण पहिला जो सत्कार घेणार आहोत आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री रमेशजी डुमरे त्यांच्या समवेत त्यांच्या सौभाग्यवती शुभांगीताई उपस्थित आहे. मी या दोन्ही मान्यवरांना सत्कार मंचावर येण्याची विनंती करतो. आणि सत्कार करण्यापूर्वी सत्कार मूर्ती यांचा मी अल्पसा परिचय आपणा सर्वांना करून देतो, कारण आपल्यालाही कळलं पाहिजे की आपण या ठिकाणी कोणाचा आज सत्कार करणार आहोत. श्री रमेशजी डुमरे हे महाविद्यालयाचे 1981 ते 1986 म्हणजे आता 11वी विज्ञान ते BSc केमिस्ट्रीचे विद्यार्थी आहेत. 1988 ला MSc SP कॉलेज पुणे या ठिकाणाहून त्यांनी पूर्ण केलं. 2000 साली इंटरनॅशनल मार्केटिंग सिम्बायोसिस या ठिकाणी त्यांनी हा कोर्स कंप्लीट केला. 2002 ला ग्लोबल मॅनेजमेंट कोर्स इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कलकत्ता या ठिकाणी त्यांनी पूर्ण केला. 1988 ला जवळपास त्यांनी त्यांच्या नोकरीला सुरुवात केली आणि 38 वर्ष इंटरनॅशनल मार्केटिंग या क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत. जवळपास जगामधील 85 देश ते फिरलेले आहेत. आणि आता सध्या मागील 30 वर्षापासून सुदर्शन केमिकल्स म्हणजे त्या कंपनीच्या ओनर नंतरचं सेकंड पोझिशन सरांकडे आहे. ते आता सध्या हेड ऑफ कॉर्पोरेट डेव्हलपमेंट म्हणून काम करत आहेत. त्यांच्या समवेत असणार त्यांच्या सौभाग्यवती ह्याही MSc मॅथ्स आहेत. पुणे विद्यापीठातून त्यांनी केलेलं आहे आणि भोर कॉलेज येथे असोसिएट प्रोफेसर म्हणून त्या सध्या कार्यरत आहे. या दोन्ही मान्यवरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार मानतो की आपण या ठिकाणी आपल्या सत्कारासाठी उपस्थित राहिलात. धन्यवाद सर. पुढील आपण जे सत्कार घेणार आहोत की महाविद्यालयातील आजी माजी विद्यार्थी की जे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमांमधनं युनिफॉर्म सर्व्हिसेस किंवा शासकीय सेवांमध्ये कार्यरत आहेत. आणि आपण आपल्या ह्या आजी माजी विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या पालकांचा सत्कार करत असतो. आणि ह्या ज्या सत्काराचं स्वरूप असणार आहे सन्मान चिन्ह, सन्मानपत्र आणि शाल. तर आपण पहिला सत्कार घेणार आहोत चव्हाण गुरुनाथ सुभाष NCCचा 2024 चा विद्यार्थी 12वी विज्ञान वर्गात शिकत होता. आता सध्या भारतीय सेना दलामध्ये BEG खडकी बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप या ठिकाणी कार्यरत आहेत. तर चव्हाणचे आई वडील किंवा पालक या ठिकाणी जर उपस्थित असतील तर कृपया आपण या ठिकाणी सन्मान मंचावर यावं आणि सन्माननीय प्राचार्य यांच्या शुभ हस्ते आपला सत्काराचा स्वीकार करावा. यानंतर मी पुढील सत्काराकरता आमंत्रित करतो जाधव साईनाथ जयराम NCC 2024 चा विद्यार्थी TY BCom 2025-26 आता सध्या भारतीय नौसेना दलामध्ये तो कार्यरत आहे. ओरिसा चिल्का या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहे. तर मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय रमेशजी डुमरे सर आणि त्यांच्या सौभाग्यवती यांना विनंती करतो की हा सत्कार आपण करावा.
सर मी विनंती करतो की पुढील सत्कार आपणच करावा. पुढील सत्कार होत आहे लोहटे प्रणव सचिन NCC 2025 चा विद्यार्थी SY BCom या वर्गात शिकत होता. आता सध्या भारतीय सेना दलामध्ये त्याची निवड झालेली असून त्याचं प्रशिक्षण चालू आहे. तर त्याच्या पालकांना मी विनंती करतो की या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्या सत्काराचा स्वीकार आपण करावा. मी पुढील सत्कार करण्याची विनंती करतो महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर KD सोनवणे सर. पुढील सत्काराकरता मी आमंत्रित करतो पवार शुभम आप्पासाहेब FY BSc चा विद्यार्थी आहे. भारतीय सेना दलामध्ये त्याची नुकतीच निवड झालेली आहे आणि आता पॅरा SF प्रशिक्षण घेत आहे. तर त्याचे पालक या ठिकाणी उपस्थित आहे. कृपया आपण आपला सत्कार महाविद्यालयाचे सन्माननीय उपप्राचार्य डॉक्टर KD सोनवणे सर यांच्या शुभ हस्ते स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. मी पुढील सत्कार डॉक्टर KD सोनवणे सर यांनीच करावा अशी विनंती करतो. पुढील सत्काराकरता मी आमंत्रित करतो मोडवे शिवराज शंकर NCC 2025 चा विद्यार्थी SY BCom या वर्गात शिकत आहे. नुकतीच त्याची भारतीय सेना दलामध्ये निवड झालेली असून आता तो प्रशिक्षण घेत आहे. तर त्याचे आई वडील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा ही विनंती. मी पुढील सत्कार करण्याची विनंती करतो डॉक्टर UP पनेरू सर यांना. पुढील सत्कार आपण करणार आहोत महाविद्यालयाचा विद्यार्थी मेंगाळ रोहित गेनभाऊ याच्या पालकांचा. NCC 2025 चा विद्यार्थी आहे SY BA चा. आता सध्या भारतीय सेना दलामध्ये त्याची निवड झालेली आहे आणि आता तो प्रशिक्षण घेत आहे. तर मी त्याच्या आई वडिलांना विनंती करतो की कृपया सन्मान मंचावर घेऊन आपल्या सत्काराचा स्वीकार करावा. आपण पुढील सत्कार करणार आहोत. मी दाते मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी हा पुढील सत्कार करावा. हंडे विराज गणेश NCC 2023-24 चा विद्यार्थी 12वी विज्ञान शाखेचा. त्याची नुकतीच केंद्रीय राखीव पोलीस दलात निवड झालेली आहे. तर त्याच्या आई वडिलांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण आपल्या मुलाच्या सत्काराचा स्वीकार करा. मी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य यांना विनंती करतो की त्यांनी या सत्कार समारंभातील शेवटचा जो सत्कार आहे तो आपल्या शुभ हस्ते करावा. आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत वरे सुप्रिया सिंधू SY BA ची विद्यार्थिनी आहे की जिची नुकतीच भारतीय रेल्वे सेवेमधनं असिस्टंट लोको पायलट ह्या पदावर निवड झालेली आहे. तर महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य यांना मी विनंती करतो
की ह्या विद्यार्थिनीचा सन्मानपत्र, सन्मान चिन्ह आणि शाल देऊन आपण सत्कार करावा. मी सर्व सत्कारार्थी विद्यार्थी, त्यांचे पालक या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो की आपण आपला बहुमूल्य वेळ या ठिकाणी या सत्कार समारंभात करता दिलेला आहे. मी या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री रमेशजी डुमरे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. Good morning. How is the Josh? How is the Josh? Great. कडक. सकाळी तुम्ही खूप छान इथनं गेलेले. पण एकच सांगायचंय, तुम्ही जर चायनाच्या रेड आर्मीचा परेड बघितला असेल ना, इतका कडकपणा आला पाहिजे आपल्याकडे पण. आणि हे एवढ्यासाठी सांगतो की ह्या वर्षी अमेरिकेत त्यांनी पहिल्यांदा परेड घेतला आणि त्या परेडमध्ये लिटरली बागेत फिरतात तसे त्यांचे सोल्जर फिरत होते. आणि ती इकॉनॉमी जी जगाला लीड करते. फक्त 2 मिनिट मी तुमचे घेणार आहे. माननीय गुरुजन, इथेच माझं शिक्षण झालं, तुम्ही सगळे कॅडेट आणि आपण पण गुरुजन आणि NSS मधले विद्यार्थी. मीही कधीतरी इथे परेडमध्ये NCC मधनं गेलेलो आहे. जवळजवळ 5 वर्ष सगळ्या लॅबोरेटरीतले सगळे वर्ग इथे बसून झालंय. आजच्या या 77व्या रिपब्लिक डे साठी मी खूप अभिमानाने आपल्या सगळ्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. खरं तर आम्ही मिलेनियलवाले, म्हणजे 2000च्या अगोदरचे सर वगैरे आम्ही सगळे, पण तुम्ही जे आहे तिकडच्या साईडला किंवा त्या साईडला, तुम्ही सगळे जनरेशन झेडवाले. आवाज येतोय सगळ्यांना? ओके, ग्रेट. आणि तुमच्या पुढे खूप मोठी जबाबदारी आहे, कारण जग बदलतंय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याच्यामुळे जे होणारे बदल आहेत त्याचा जो सामना आहे, खरं तर हे बदल तुम्ही करतायत, आम्ही नाही करत. मी मगाशी इथनं जाताना बघितलं, खूप सगळ्यांच्या हातात पलीकडे मोबाईल होते. आता याच्यातलं मला जस्ट विचारायचं, तुमच्यापैकी ChatGPT किती जण वापरतात? कुणी वापरतं ChatGPT? एवढे सगळे मोबाईल वापरतात ना? अरे एकच जण वापर, सगळेजण वापरा, मी तुम्हाला सांगतो. आणि ChatGPTच्या याच्यासाठी मी सांगतो की ते नॉलेजचं एन्सायक्लोपीडियाचं पण वरचं वर्जन आहे. वरचं वर्जन एवढ्यासाठी म्हणतो की एन्सायक्लोपीडिया कुठल्याही गोष्टीमध्ये तो इंडिपेंडेंट असतो, पण ChatGPT जे आहे ना, ते नॉलेजचा असा सोर्स आहे की जे अमेरिकेच्या बाजूने बोलतो. म्हणजे तुम्ही जर असं अमेरिकेच्या अगेन्स्ट काही जर टाकलं, एनिवे टाकू नका, ज्याच्यातले भारताच्या बाहेर जाणार असतील ना, तर सोशल मीडियाचा वापर करताना माझी आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे की अमेरिका किंवा कुठल्याही देशाच्या अगेन्स्ट कुठलीही पोस्ट टाकू नका. एनिवे त्या मीडियाचा खूप चांगला वापर करा, ही पहिली गोष्ट. आता तुम्हाला मी सांगतो, तुमच्या मागे खूप मोठी जबाबदारी आहे. एक मिनिटासाठी सांगतो, हा जो भाग आहे, आता अमेरिका तुम्हाला माहिती आहे साधारणतः एक 250 वर्षाचं, बरोबर, आज 250 वर्ष अमेरिकेला म्हणजे या कंप्लीट होतात. पण हा जो भाग आहे, तुम्ही जे इथे उभे राहतात, त्याला जवळजवळ 2200 वर्षाचा रेकॉर्डेड हिस्ट्री आहे. म्हणजे इथे तुम्ही जर नाणेघाटात गेले तर तिथे नागनिका, जी चक्रवर्ती सम्राट होती, पहिली मराठी सम्राज्ञी होती, तर तिचे सगळे शिलालेख अजूनही व्यवस्थित आहेत तिथे. तिथपासून शिवाजी महाराजांपर्यंत हा जो मोठा प्रवास आहे, म्हणजे एक मोठी, जगात सगळ्यात मोठी लिडरशिप त्यांनी मुघल, खूप थोड्या लोकांना जमलं, पण त्या माणसाने इथे मुघल आक्रमण थांबवलं. आणि अशी लिडरशिप दिली की महाराज गेल्यानंतर, संभाजी महाराज गेल्यानंतर जवळजवळ 30 वर्ष ही आपली लोक कुठल्याही लिडरशिप, अगदी त्यांची सुनबाई, त्यांच्या मागे त्या लढत होते सगळेजण. कुठली लिडरशिप नसताना, म्हणजे आपल्या लोकांमध्ये प्रत्येकामध्ये लिडरशिप आहे. ही लिडरशिप तुमच्या सगळ्यांमध्ये आहे अशी मला, कारण ते तुमच्या रक्तातच आहे. महाराजांचा जो हा प्रदेश आहे ते तुमच्या रक्तामध्ये आहे. तुम्हाला तेवढंच म्हणायचंय, ते जर 30 वर्ष लिडरशिप शिवाय लढत असतील आणि फक्त एक 1.5 लाखाची सेना, जवळजवळ 10 लाख लोक जे परकीय आक्रमक होते, त्यांना इथे या मातीत त्यांनी गाडलेले, म्हणजे आपल्या ओतूरच्या मातीत मध्ये. आणि आता एक ओतूरचं सांगतो, म्हणजे मला इथे एक चान्स मिळाला, देवाने तशी संधी मला दिली. खरं तर मी देव न फारसा मानणारा माणूस आहे, पण कपर्दिकेश्वराच्या मंदिराचं जेव्हा आम्ही रिनोव्हेशन केलं, त्यावेळी आम्हाला एक कळालं की ते मंदिर आजचं नाही आहे, म्हणजे कपर्दी किंवा त्याचा काही संबंध नाही आहे.
तर 7व्या शतकापासून 11व्या शतकापर्यंत त्या मंदिराचं पहिल्यांदा निर्माण झालं. जो शिलाहार सम्राट होता कपर्दी 1 आणि कपर्दी 2 त्यांच्या काळात पहिल्यांदा हे झालं. 14व्या शतकामध्ये म्हणजे बहामणी राज्यामध्ये ज्या वेळेला हे मंदिर डिस्ट्रॉय केलं गेलं किंवा त्याचा नाश केला गेला त्यावेळेला बाबाजी चैतन्य राजर्षी हे काशीवरून आलेले जे ब्राह्मण आहे त्यांनी इथे पुनर्निर्माण केलं. आणि त्याच्यानंतरचं जे पुनर्निर्माण म्हणजे बाहेरचा जो सभामंडप आहे त्याचं पुनर्निर्माण हे झाशी अहिल्यादेवींनी केलेलं आहे. म्हणजे आणि तुम्ही जर बघितलं तर पेशव्यांची समाधी आणि आपल्या मंदिराचं जो बाहेरचं सभागृह आहे ते सारखेच आहे. म्हणजे इतकी प्रचंड हिस्ट्री. अमेरिका फक्त 250 वर्ष, आपण 2200 वर्ष, म्हणजे 10 पट जास्त संस्कृती असलेले आपण आहोत. आणि जगामध्ये पुढची जी क्रांती आहे ती तुम्हाला सगळ्यांना लीड करायची आणि तेवढा कॉन्फिडन्स घेऊन चाला. म्हणजे मी सांगतो, सरांनी सांगितलं, मी ज्या वेळेला पहिल्यांदा ग्लोबल प्रवास केला 1995 साली त्यावेळेला भारताची काही सुद्धा किंमत नव्हती. आत्ता जर बघितलं IT मध्ये भारत आणि मॅनपॉवर मध्ये नंबर 2 आहे ग्लोबली. नंबर 1 पण अमेरिका आहे, ते आपल्यामुळेच आहे. IT मधल्या हार्डवेअर मध्ये पण आपण 3 नंबरला, 1 नंबरला चायना. आणि मला गॅरंटी आहे तुम्ही सगळेजण याच्या पुढची जी क्रांती आहे ती तुम्ही तुमच्या सगळ्यामुळे येणार आहे. त्यामुळे तो कॉन्फिडन्स ठेवून वागा, अजिबात घाबरायचं नाही, फ्रस्ट्रेट व्हायचं नाही. आणि अजून एक मी तुम्हाला सांगतो की थोडंफार अलीकडे मोबाईलचं खूप जास्त हे होतं. मला माहित नाही तुमच्यापैकी रेग्युलर कॉलेजमध्ये किती येतात. आमच्या वेळेला रेग्युलर यायचं. जगताप सरांचं आणि पाटील सरांची खूप शिस्त असायची इथे. तर तो जो आहे तो म्हणजे मोबाईलचा जो कनेक्ट आहे ना तो थोडासा कमी करा. मोबाईलला फक्त माहितीचा सोर्स म्हणून वापरा. क्लिप वगैरे कमी बघा, हे शेवटचं. आणि ह्याच्या पुढे जाऊन मी सांगेल की पुस्तकाचं वाचन करा. एनिवे पुस्तक जर असेल तर अलीकडे किंडलवर वाचतात बाहेर, तुम्ही मोबाईलवर वाचलं तरी चालेल. भरपूर प्रवास करा. तुम्ही खूप नशीबवान आहे की जगातला एक जो सगळ्यात चांगला हॉटस्पॉट जो ह्याच्यासाठी एन्व्हायरमेंटसाठी तो तुमच्या आजूबाजूला आहे. म्हणजे तुम्ही नाणेघाटातनं सुरुवात केली की पुढे येणारे जे किल्ले आहेत प्रसन्नगड म्हणा किंवा जीवधन म्हणा किंवा इकडे शिवनेरी, असे जवळजवळ 15 किल्ले तुमच्या आजूबाजूला आहेत. तर एक टार्गेट घ्या तुम्ही, पर्टिक्युलरली NCC किंवा NSS वाले. माझी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की हे जे किल्ले आहेत ना दर महिन्यात एक तरी किल्ल्यावर जात जा आणि सगळी माहिती करून घेत जा तिथली. तुम्हाला महाराज कळतील, तुम्हाला तुमचा महाराष्ट्र कळेल आणि तुमच्या जी लंग्स आहेत ना म्हणजे तुमची जी फुफ्फुसं आहेत त्याला पुढच्या कुठच्याही अडल्ट्रेटेड गोळ्या न घेता जगायची संधी मिळेल. म्हणजे आता जवळजवळ 62 वर्ष झाले इथल्या याच्यामुळं मला फारशा गोळ्या घ्याव्या लागल्या नाहीत, कारण इथे मी वाढलो. तुम्हाला पण ती खूप चांगली संधी आहे. तर या जो रिपब्लिक डे आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना संधी देतो, शुभेच्छा देतो. आणि ही संधी दिली त्याच्यासाठी सरांना मी रिक्वेस्ट केली, कारण आत्तापर्यंत गावात जेव्हा बोलतो ना त्यावेळेला बिचारी ज्युनियरची पोरं म्हणजे 10वीच्या खाली त्यांना अगदी धरून आणल्यासारखं बसवलं जातं. त्यांना काही घेणं देणं नसतं त्याच्यात. तुम्हाला खात्री आहे की मी बोललो त्याच्यातला एखादा जरी शब्द तुम्ही पुढे नेला ना तर आपल्यासाठी खूप गोष्टीची बदल घडू शकतो. परत एकदा तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. तुम्ही एकदम कडक शिस्तीत उभे आहात, तर धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सर. यानंतर महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर RN शिरसाट सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं शुभेच्छापर मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. 77व्या प्रजासत्ताक निमित्त उपस्थित महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी रमेश शिवाजी डुंबरे, त्याचबरोबर उपप्राचार्य AD सोनवणे सर, रमेश डुंबरे यांच्या श्वेत पत्नी, सर्व पालक, NCC कॅडेट्स, विद्यार्थी मित्र, माझे सगळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आज 77वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतोय. जवळपास आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी 150 वर्ष लढावं लागलं. त्यामध्ये बरेच हुतात्मे झाले आणि हे हुतात्मे झाल्यानंतर
त्यांना पहिल्यांदा आपण अभिवादन करूया. बरोबर 15 ऑगस्ट 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ती जी राजवट आहे, तिचे कायदे होते ते इंग्रजांचेच होते आणि त्याच्यामुळं संविधान समिती सभा जी आहे त्याची निर्मिती झाली आणि त्या संविधान सभेचे अध्यक्ष जे आहेत ते महामानव भीमराव आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जवळपास 2.25 वर्ष ते काम चाललं आणि संविधान जे आहे, भारताचं संविधान जे आहे, भारताचे कायदे जे आहेत ते आपण 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आणलं. त्याला आता 77 वर्ष पूर्ण होत आहे. लोकांसाठी चालवलेलं ही लोकशाही आहे, त्याचं आपण रक्षण करूया आणि आपल्या सर्वांना 26 जानेवारीच्या ह्या प्रसंगानिमित्त शुभेच्छा देतो. आणि दुसरं आव्हान मी करतो. सर्व पालक आलेले आहेत, आपले माजी विद्यार्थी रमेश शिवाजी डुंबरे आलेले आहेत, सर्व विद्यार्थी उपस्थित आहेत, सर्व शिक्षक उपस्थित आहेत. आपण 7 फेब्रुवारीला स्नेहसंमेलन आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ जो आहे तो आयोजित करीत आहोत. याची सुरुवात जी आहे, विविध डेज जे आहेत ते उद्यापासून सुरू होत आहेत. स्पोर्ट्स असतील किंवा काही कार्यक्रम जे असणार आहे, नृत्य असणार आहे, गायन असणार आहे, सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहे, सर्वांनी यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा. आणि पुन्हा एकदा मी सर्वांना या 77व्या प्रजासत्ताकानिमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. क्लॅप सुरू कर. फक्त एक मिनिट अजून घेतो. आपल्या महाविद्यालयामध्ये सर्वच गोष्टी आहेत. आपण बऱ्याचशा डेव्हलपमेंट ज्या आहेत त्या UGC अंतर्गत केल्या, रुसा अंतर्गत केल्या आणि डेप्युटी स्टार अंतर्गत केल्या. पण काही ज्या सुविधा ज्या आहेत ते आपल्याला करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी थोडा खर्चिक भाग आहे. त्याच्यामध्ये सर मी तुम्हाला एक आवर्जून सांगतो, आमच्याकडे डिजिटल पॅनल जे आहेत प्रत्येक वर्गामध्ये बसवा असं आम्हाला आपल्या प्रत्येकाला वाटतं आणि एक बसची आमची एक गैरसोय आहे. मी आपल्याला विनंती करतो सर की आपण CSR फंडामधून या सुविधा जर आम्हाला दिल्या तर आमचं काम जे आहे, आमच्या महाविद्यालयातल्या विद्यार्थी जे आहेत ते अतिशय लांबून येतात. एखादी बस उपलब्ध करून दिली आणि CSR फंडामधून डिजिटल पॅनल जर उपलब्ध करून दिले तर मी आपलं महाविद्यालय जे आहे ते कायमस्वरूपी आपलं ऋणी राहणार आहे. धन्यवाद. क्लॅप सुरू कर. धन्यवाद सर. सर्व आलेल्या मान्यवरांना विनंती हॉल नंबर 28 मध्ये जाण्यासाठी.
डेअरीचे हेड होते महात्मा फुले कृषी विद्यालय. पहिलं नाही